नमस्कार मंडळी, आज आहे रथसप्तमी आणि हे बघा अशी मी आज पूजा मांडलेली आहे. अगदी साधी सोपी पूजा मांडलेली आहे आणि असं हे ते दूध वतू घालवलेलं आहे. तर रथसप्तमी दिवशी दूध वतू घालवणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि आपल्या घरामध्ये असेल, आपल्या अंगणामध्ये असेल, सूर्याच्या समोर असेल, तुम्हाला दूध वतू घालवायचं आहे. तर आज बघा अशी सकाळ थोडं लेट झालं मला हे सर्व करायला, कारण की काल खूप धावपळ झाली होती, त्यामुळे आज उठायला खूप उशीर झाला. तर असं सकाळी मी आज तुळशी मातेला देखील एक दीपक लावलेला आहे, देवपूजा छानशी केलेली आहे, गणपती बाप्पांना हाराळी वगैरे घातलेली आहे आणि सर्व देवपूजा चांगली केलेली आहे. आज मी गोडामध्ये पुरणपोळीचा आणि सकाळी शिरा नैवेद्यामध्ये केला होता आणि दुपारी पुरणपोळीचा देखील नैवेद्य देवांना दाखवलेला आहे, आपल्या कुलदेवतेला दाखवलेला आहे. तर अशी छान मस्त मी आज देवपूजा नेहमीप्रमाणेच केलेली आहे. तर रथसप्तमी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो, कारण या दिवशी आपण सूर्यदेवांची उपासना करत असतो, त्यांचं आपण कृतज्ञ होत असतो, कारण की त्यांच्यामुळेच आज आपण हे दिवस बघत आहोत. ते जर उगवलेच नाही तर आपण जगू पण शकत नाही. त्यामुळे संपूर्ण पृथ्वीला प्रकाशमय करण्याचं काम जे करतात ते म्हणजे सूर्यदेव. त्यांच्यासाठी आपण एक दिवस का होईना आपण असा त्यांच्यासाठी पूजापाठ आपण नक्की करायला हवा. तसं रोजच त्यांना जे नित्यनेमाने त्यांना अर्घ्य देतात ना, किंवा त्यांचा नमस्कार करतात, त्यांच्या जीवनामध्ये कधीच सूर्यदेवता कधीच काही संकटे आणत नाहीत किंवा हर संकटांचं ते निवारण करत असतात. तर बघा अशी दरवाजामध्ये सुद्धा मी आज छानशी रांगोळी काढलेली आहे, लक्ष्मी मातेची पावलं उमटवलेली आहेत आणि दरवाजामध्ये देखील मी दक्षिण दिशेला तोंड करून आज तुपाचा दिवा मी लावलेला होता सूर्यदेवतेपुढे. आणि हे बघा असं मी गोऱ्या पेटवल्या होत्या, गोऱ्या पेटत नव्हत्या म्हणून थोडासा कापूर टाकून नंतर मी पेटवलेलं आहे. तर बघा असं माझं दूध आहे ना, जिकडे चंद्र आहे म्हणजे पूर्व दिशेला माझं दूध हे ओतू गेलेलं आहे. ते खूप शुभ असतं, तुमच्या दिशेवरती पण खूप आधारित असतं. तुम्ही थोडं कलतं होऊन ठेवलं पूर्व दिशेला तरी त्या दिशेला तुमचं जाऊ शकतं. तर असा होता माझा आजचा